एक गंमत सांगू तुला. लहानपणी चणे फुटाणे खूप आवडायचे खायला, पण 10 पैसेही परवडायचे नाहीत खिशाला. म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला, पण मोडके दात बघून चणेच लागले चिडवायला. लहानपणी वाटायचं नवीन पुस्तकं हवीत वाचायला, पण चोरून लपून आणि मित्राची उसनी पुस्तकं घेऊन अभ्यास पूर्ण केला. म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग घेऊन पडला, पण तोपर्यंत चष्म्याचा नंबर सोडा वॉटर झाला. लहानपणी रिक्षातून आवडायचं फिरायला, पण ₹1.25 सुद्धा नसायचा कनवटीला. आता म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फिरायला, पण जिना उतरस्तोवर पाय लागतात लटपटायला. लहानपणी 10x10ची खोली होती राहायला. दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला. म्हातारपणी 4 खोल्यांचा मोठा ब्लॉक घेतला, पण एक एक खोली आता वासून येते खायला. खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला, फार फार आनंद झाला, पण आता भीती वाटते मनाला. मृत्यूसमयी येईल का तो पाणी द्यायला, का ईमेलवरच शोकसंदेश पाठवेल तो आईला. म्हणून म्हणतो मित्रांनो, आत्ताच जगणं शिका आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगा. ज्या क्षणी तुम्ही मरण पावता त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी अशीच बनून जाते. मग बॉडीला आणा, बॉडीला झोपवा. लोक तुमच्या नावानं सुद्धा तुम्हाला हाक मारत नाहीत. म्हणून म्हणतो आव्हान स्वीकारा, आवडत्या गोष्टींसाठी खर्च करा, आवडत्या लोकांना वेळ द्या, आवडतं ते शिका, पोट दुखेपर्यंत हसा. कोणी बालिश म्हटलं तरी चालेल, मनसोक्त नाचा, लग्नात वरातीत जिथे संधी मिळेल तिथे. अगदी लहान बाळासारखं जगा, कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाही आहे. लॉस तर तो जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो. बघा, पटतंय ना? मग शेअर करा नक्की.